नमस्कार भावांनो बहिणींनो. आज तुमच्या ताईला लय घरातले कामं होते. आज म्हणलं आपण हे पणगाला आता लय खकानला होता आतून पडलं. किती किती लवकर साफ करत राहते मी. हे बॉक्स काढला मग लगे आपल्या चुल्याचा बॉक्स होता, मंदिराचा बॉक्स होता. म्हणलं आता लय गर्दा आहे त्याच्यात. लय चादरी पण आता राहिल्या काय 2-3 धुवायच्या. इथला गर्दा आहे त्याच्यात. सगळे साफसफाई केली, पणगातली आतून सगळं पुसून पासून घेतला. लय खकाना म्हणजे आपल्या पणग चांगला नाही निघला. कलर सुकायला लागलाय त्या पणगाचा. ह्या मॅच पसंत केलं तर दाजी म्हणे काय नाही चांगला निघला. ते 4 वर्षच झाली त्याला घेऊन. मग ते खोकेन तेन सगळं लगे ह्याच्यातलं काढून घेतले. म्हणलं जाऊ दे आता हे कचऱ्यात जाऊ द्यायचं उद्या. म्हणजे साफ करूच तर कचऱ्याची गाडी येऊन गेली ती. आणि दाजी आज तुमचे लय उशिरा गेले त्याच्यामुळं मग ते राहिले. तर आता सगळं तर सकाळी टाकून देईन. आता असं कामं होते आज, लय कामं होते. तर भैया म्हणतोय तू चिडचिड साफसफाई तू काढती, चिडचिड मायावर काढती. म्हणलं नाही, म्हणलं तसं काय नाही. म्हणजे मग म्हणणं काय होतं, ते साफसफाई चालली तर मग तू पंखा बंद कर. पण त्याला लय गरमी होऊ लागली. आणि कूलर लावून तू स्वयंपाकाच्या घरात बैस. म्हणलं नाही म्हणे मला इकडंच. मग त्यानं चालूच होतं त्याचं खुटबुट. आज भैयानं बनवली अंड्याची भाजी. त्याचे पप्पा म्हणे तूच भाजी बनव अंड्याची. आणि राईस बनवलाय, जिरा राईस आणि गुजराती भाकर. म्हणजे भैया म्हणे मम्मी मी राईसच खाईन म्हणे, मला काय पोळी खायची नाही. मग दाजीसाठी पीठ भिजून ठेवले, गुजराती भाकर टाकून देईन. आज भैयानं मस्त भाजी बनवली. भैया दाखवून तू कशी भाजी बनवली तर आणतो का नाही का? लयच लाजतोय तो. लय भारी भाजी बनवली भैयानं आज अंड्याची. त्याचे पप्पा म्हणे तूच बनवा असतं, मग त्यानंच बनवली. तर आज भैयाचं चाललं होतं. अंदाजी जे भात खातात तर नाही म्हणे, घेतलेच नाही ते तांदूळ. त्या भैया गेलता घेऊन. काय झालं, कपडे आणतोय आणि काय करतोय मोठाले आणतोय. मग जाऊन मशीनवर हे करायचं, रिकामे पैसे घालतोय. आणि मग कट करतोय हे करतोय, चालूच राहते. रिकामे पैसे घालत राहतोय. बराबर आहे. कस काय पागल. शाळेचा ड्रेस कुठं ठुलाय? तू ठुलाय का काय केले? आज हे आता आपल्या खिडकीचा पडदा धुवून टाकलाय म्हणून आज इथं उजिड आहे. आता तसंच करायचं, कधी हेडो काढायचा असला तर पडदा उरी करायचा या खिडकीचा, मस्त मग उजीड निघतोय. तसंच करणार आहे मी आता. इकडं आबाळ आहेच मला. आज प्यायचं पाणी आपलं लवकर आलतं. जाय आवर लवकर. पप्पा लवकर जेवायला येणार आहे. मग तू आंघोळ कर, म्हणते कपडे धुवायचे. हा वाढव, जाय आवर लवकर. पप्पा म्हणे आज रविवारी तुम्ही लवकर जेवायला येईल म्हणे. तर आवरून घे मग. आता ते जेवायला आले तर म्हणजे पटकन तेवढे कपडे धुवून टाकायचे आणि लगेच मला त्याला एक भाकर टाकायची. काय नाही आता भाजी भयान बनवली, राईस बनवला. आता एकच भाकर पीठ भिजून ठेवलं, गुजराती भाकर करायची. आणि आज काही खाऊ पण वाटायला. दाजीला भैया म्हणला होता अंगूर आणा पप्पा. आणि काल जेव्हा आपल्याला अंगूर घ्यायचे तेव्हा एक लारी येत नाही. मग मी रोडच्या बाहेर निघले तर मस्त अंगूर होते. असं होतं. पण ती लगे आवाज दिला त्या बाईनं, ऐकलं नाही, गेली. पण भैयाला अंगूर खायचे. तर आता मस्त अंगूर यायला. मग सर्दी झाली तर मी आंबट वस्तू काहीच खाल्ली नाही. म्हणलं नको खाणं. काय खटपट चालली भैया. जाय आवर आण. घड्या करून ठेवायची चाललं तिथं. आज लय काम पुरलंय मला. घडी घडी कपडे फेकू देतो. घड्या करावं लागतात मला. लय कपडे यायच्या का लय लगे. आता मी कपड्याच्या घड्या करून ठेवल्या होत्या. दाजी मलाच बोलत राहतात, म्हणते इथं असं झालं तिथं तसं झालं. कंगवे सापडाना हे सापडाना. एका ठिकाणी वस्तू ठेवत नाही, रिकामा गर्दा करून ठेवती. मी कितीक वारणार आहे. जिथं आपण साफसफाई केली तिथं परत भैया लगे करून ठेवतोय. आणि बोलणे मी खायचे. कंगवे सापडाना हे सापडाना. कैची एका ठिकाणी ठेवणार नाही यायची. सगळं साहित्य बाहेर दानादिन करते. बोलणे मला खावं लागते. असा करते. आता कपड्याच्या घड्या करून ठेवल्या होत्या, डबल दिले फेकून कपडे. असा करत राहते. सकाळ म्हणे काय म्हणू लागला, म्हणे मम्मी मी तुला साफसफाई करू लागेन म्हणे मम्मी. काल म्हणू लागला
काल करायला काढलं तर म्हणे राहू दे म्हणे मम्मी मी आज असं कर म्हणे तू उद्या साफसफाई करायला आणि जेच उद्या सुरुवात कर म्हणे साफसफाई करायला. मी इथली कटाळले या घरात, लय धूळ येते. मी आता म्हणलं या बाल्कनीच्या दरवाज्याला पडदाच घ्यावा आता. लय धूळ येते का लय चालूच राहावं लागते. मग ती चिडचिड होती घरात, धूळ वाटली तर लय धूळ होत राहते. आणि सांगून सांगून कटाळली मी दाजीला घराला कलर द्या म्हणून. लय कटाळली सांगून. आम्हाला आणून द्या म्हणलं कलर, आम्ही दोघं मायलेकर देतो तर नुसते हो हो म्हणते. तर एक पण काम धाडाचं करत नाही म्हणलं. राग येतोय कधी कधी दाजीला, चिडचिड होती मग लय का लय. म्हणलं तुम्ही आणून द्या, भयान सुट्ट्या आहे तर भयान मी देते म्हणलं, आम्ही दोघं मायलेकर. तर हो 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 करत राहते. तर आज तुमच्या ताईला लय कामं पुरले का लय कामं पुरले. आता 2 उद्या बिलांकीवर घेऊन टाकते आता. असं करायचं आहे आता. कामं चालूच आहेत आता. एकदा कामं चालू झाले तर बंदच होत नाही. आता उद्या करीन डबल. मागच्या घरातलं मला चालूच हात ठेवावा लागतोय. बरं वाटो नाही वाटो. धूळ, रोडवरचं घर आहे हे इकडून सगळं बाल्कनी खुल्ली येतं, लय धूळ येते. उन्हाळ्याची येते, पावसाळ्यात येत नाही. मागच्या घरात नाही एवढी धूळ येत, त्या समोरच्या घरात येत राहते. आणि बयाल बाल्कनीतला दरवाजा उघडाच लागतोय बा, रात्रंदिवस उघडा, मग ती धूळ होती. असं होऊन जाते. आता राहिलं आहे आपलं मंदिर साफ करायचं तर म्हणलं उद्या साफ करून घ्या. एवढं कसं वाटतं तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.